प्रेमाने बोला धन निरंकारजी एवं रामकृष्ण हरी. कोणी भाविक सज्जन जर या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती नवीन असतील तर त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, प्रार्थना करतो, या चॅनलवरती तुमचं स्वागत करतो आणि विनंतीही करतो की व्हिडिओ सविस्तर ऐका. ऐकल्यानंतर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. हा आदेश नाही, विनंती आहे. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. आता तुम्ही म्हणाल की लाईक करण्यासाठी, शेअर करण्यासाठी महाराज गोड बोलतायत. असं नाही आहे. तुम्ही लाईक करा अथवा न करा, पण तुम्ही माझ्यासाठी भगवंताचा आहात. कारण माऊलींची शिकवण आहे, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. हा भक्तियोग निश्चिंत जाण माझा. आणि ते आध्यात्मिक सद्गुरूकडून आम्ही जाणलंय की प्रत्येकामध्ये ईश्वर आहे. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती एकमेका होऊन या लहान. म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, तुमच्या चरणी विनंती आहे, प्रार्थना आहे की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. प्रेमाने बोला धन निरंकारजी एवं रामकृष्ण हरी. जगतवंदे जगद्गुरु जगतमान्य देहूनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय आपल्या अभंगामध्ये सद्गुरूचं महत्त्व सांगताना किती सुंदर शब्दामध्ये मांडतात. त्याच्या अगोदर, तो अभंग घ्यायच्या अगोदर तुम्हाला सद्गुरू शब्दाचा अर्थ सांगतो की सद म्हणजे सत्य, गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. जो अंधारातून प्रकाशाकडे नेतो तो सद्गुरू असतो. जो अज्ञानातून ज्ञानाकडे नेतो तो सद्गुरू असतो. आणि जो देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे नेतो तो सद्गुरू असतो. म्हणून जगतवंद्य जगद्गुरु जगतमान्य देहूनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांनी आपल्या अभंगामध्ये लोकांना अंधारातून प्रकाशाकडे नेत असताना, लोकांना देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे नेत असताना, किंवा लोकांना तो संदेश देत असताना जगाला तुकोबाराय यांनी सांगितलं की सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आदी आदी. सद्गुरू वाचोनी, सद्गुरू शिवाय तुम्हाला ती सोयच सापडणार नाही आहे, मार्गच सापडणार नाही. म्हणून आधी आधी सद्गुरूचे पाय धरा म्हटले. एवढंच नव्हे तर वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली सुद्धा समजावतात. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत्य कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषेती. त्यामुळे सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आधी आधी सद्गुरूचे पाय धरा. कारण मार्गदर्शन करून देणारा आणि मार्गदर्शक असणारा, मार्ग दाखवणारा केवळ सद्गुरू असतो. तुम्ही आम्ही एखाद्या छोट्याशा पदाच्या अहंकारामध्ये येऊन स्वतःच्या नावापुढे मार्गदर्शक लावतो, मार्गदर्शन लावतो, हे फार चुकीचं आहे. आम्ही एक गुरु शिख आहे आणि आम्हाला ती जाणीव असावी. म्हणून अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ या लागे. क्षणात सद्गुरूने तुम्हाला सद्गुरूची खुर्ची दिली बसायला, आपणा सारिका. पण सारिका शब्द तुम्हाला एक सावधगिरीचा इशारा आहे की तुम्ही सावध राहून त्या खुर्चीवरती बसा. तुम्ही सद्गुरू नाही आहेत, तुम्ही त्याच्या सारखा आहात. आपणा सारिका करती तात्काळ. सारखा सारखा फक्त याच्यासाठी लिहिलंय की तुम्हाला जाणीव असावी, मी गुरु नाही आहे, मी गुरु शिख आहे. मी मार्गदर्शक नाही आहे, मी गुरु शिख आहे. मी मार्गदर्शन करत नाही आहे तर गुरु करतोय. तुम्हाला जाणीव असावी, मैं ऐसा नहीं था बनाया गया हूँ, मैं आया नहीं था लाया गया हूँ. म्हणून ज्या ज्या लोकांना स्वतःच्या नावापुढं मार्गदर्शक लावण्याची इच्छा आहे, आकांक्षा आहे, अशा लोकांसाठी एवढंच दास म्हणेन कि कमबख्त होते हैं वो गुब्बारे, जो एक दो सांस में ही फूल जाते हैं और जब हवा में उड़ जाते हैं तो अपनी औकात को भी भूल जाते हैं.
म्हणून गुरुची सौगात आणि आपली अवकात आपण कधी विसरू नये. म्हणून तर तो शब्द टाकला की अपना सारिका. सारिका म्हणजे फक्त सारिका म्हटलंय. तुम्हाला सद्गुरू केलेलं नाहीये, तुम्ही गुरुशिकच आहात. अपना सारिका करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. अजून सद्गुरूचं महत्त्व सांगताना जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय काय म्हणतायत की लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरू महिमा अगाधची. की तुम्ही परिसाची उपमा सुद्धा सद्गुरूला देऊ नका, त्याच्यापेक्षा महान सद्गुरू आहे असं तुकोबाराय म्हणतात. कारण परीस लोखंडाला सोनं करू शकतो, पण लोखंडाला परीसच करायची ताकद ही परिसामध्ये सुद्धा नाही आहे. पण त्याच्यापेक्षा सुद्धा महान सद्गुरू आहे. कारण का? अपना सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. स्वतःची खुर्ची देऊन सद्गुरू स्वरूप महात्मा आपण म्हणतो. म्हणजेच सद्गुरू म्हणून आम्ही प्रत्येकामध्ये पाहत असतो. जिंदगी की हर शाम अब मुझे सुबह मालूम होती है, जब से देखा है तुझको दिल की नजरों से, हर शक्ल अब मुझे तेरी सूरत मालूम होती है. अशा पद्धतीने गुरुचं महत्त्व तुकोबाराय यांनी सांगितलं. म्हणून म्हटलं की सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, अपना सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. लोह परिसाची न साहे उपमा. परिस आणि लोखंडाची उपमा सुद्धा सद्गुरूला चालत नाही आहे. त्याच्याही वरचा दर्जा सद्गुरूच आहे. म्हणून लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरू महिमा अगाधची. आणि म्हणून तुकोबाराई सावध करताना म्हणतायत, अंधारातून प्रकाशाकडे तो आम्हाला नेताना म्हणतायत की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा. जर तुकोबारायांनी आम्हाला आंधळं म्हटलंय तर मग कधीतरी जिज्ञासा निर्माण करा, कधीतरी तहान निर्माण करा, कधीतरी भूक निर्माण करा, कधीतरी प्रश्न निर्माण करा की मला या आंधळेपणातून डोळस भक्ती करायची आहे, ज्ञानदृष्टीनं तो परमात्मा पाहायचा आहे. चर्मचष्कून म्हटलं नाही मी, ज्ञानदृष्टीनं म्हटलं. ज्ञानदृष्टीनं ज्या परमात्म्याला आम्हाला पाहायचं आहे ना, त्याला पाहण्यासाठी सद्गुरूचं महत्त्व आहे. सद्गुरूच करावा लागतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावत आहे की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नन सेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शना. या तत्वाचं दर्शन अर्जुना तुला करायचं असेल तर तुला आध्यात्मिक गुरुला शरण गेलं पाहिजे. एवढंच नव्हे तर गुरुचं महत्त्व सांगताना साक्षात भगवान शंकर पार्वतीला समजावत आहेत की ब्रह्मानंदम परम सुखदम. तुला जर ब्रह्मानंदाचं सुख जर प्राप्त करायचं असेल तर ब्रह्मानंदम परम सुखदम, परम म्हणजे मूळ, सुख जर प्राप्त करायचं असेल ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम त्रिगुणरहितम सद्गुरू तम नमामि. किती सुंदर सांगितलं बघा की तुला सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. आणि तुला खरं तर ब्रह्मानंदाचं सुख पाहिजे असेल, ब्रह्मानंदाचं सुख घ्यायचं असेल तर ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती. ज्ञानमूर्ती कोणाला म्हटले तर सद्गुरूला म्हटले. आणि तो सद्गुरू आमच्या जीवनात यावा जो शास्त्र प्रचितीमध्ये बसतो, आत्मप्रचितीमध्ये बसतो आणि गुरुप्रचितीमध्ये बसतो. सद्गुरूचं लक्षणच असं आहे की ऐका सद्गुरूचे लक्षण, आधी पाहिजे विमल ज्ञान, निश्चय अशी समाधान स्वरूप स्थिती. आणि तो निश्चय जर तुमचा झाला असेल तर त्याचं समाधान करण्याची सुवर्ण संधी संपूर्ण विश्वामध्ये सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी यांच्या रूपाने आम्हाला ती लाभलेली आहे. तुम्ही या श्रद्धेचा नमस्कार करा आणि आपला यहलोक आणि परलोक सुहेला करा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की मेसेजमधून प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात.
प्रेमाने बोला, धन निरंकार जी एवं राम कृष्ण हरी।